नमस्कार मंडळी, मी ऋषभ तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रहो, आता मी जात आहे रत्नागिरी शहरामध्ये आणि आजच्या या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे कपड्यांच्या व्यवसायाबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. आपल्या रत्नागिरीतीलच गावातून येऊन रत्नागिरी शहरामध्ये स्वतःचा एक छोटासा व्यवसाय सुरू केलेला आहे, कपड्यांचा व्यवसाय एका तरुणीने. तर त्याबद्दलच आज मी तुम्हाला माहिती देणार आहे. मित्रहो, तसं पाहायला गेलात ना तर आता कोकणातील जी मुलं शिकतात, उच्च शिक्षण घेतात, तर ते शिक्षण घेतल्यानंतर आहेत ना कोकणात तेवढेसे जॉब नाही आहेत. तर त्यामुळे आहेत ना मोठमोठ्या शहराकडे हे तरुणी वळत असतात. म्हणजे मुंबई, पुणे, बँगलोर अशासारख्या शहरामध्ये आहेत ना हे मुलं जात असतात. पण त्यातूनच काही मुलं असतात जी गावात राहून आपल्या कोकणातच राहून व्यवसायाकडे वळतात. तर अशाच एका तरुणीबद्दल आज मी तुम्हाला, त्याच्या व्यवसायाबद्दल आज मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर तिचा कपड्याचा व्यवसाय आहे, ज्या ठिकाणी साडी आणि वेगवेगळे ड्रेस आणि अजून काही व्हरायटी मिळते. तर ती जाऊन आपण त्या ठिकाणी दुकानामध्ये जाऊन पाहणार आहोत. तर व्हिडिओ मित्र शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा. त्याचप्रमाणे मित्र जर तुम्ही कपडे खरेदी करण्यासाठी जाणार असाल किंवा तुमच्या घरातील महिला वगैरे कपडे खरेदी करण्यासाठी जाणार असतील तर तुम्ही एकदा तरी त्या दुकानाला अवश्य भेट द्या. बघा, आवड निवड पुढची गोष्ट झाली, पण तुम्ही निदान एकदा तरी त्या ठिकाणी भेट म्हणजे बघू तरी शकता जाऊन तिथे क्वालिटी कशी आहे, व्हरायटी कशी आहे. जर तुम्हाला आवडले तर तुम्ही नक्की खरेदी करू शकता. आपल्या मुलांना शेवटी आपण सपोर्ट केला पाहिजे. तर चला मित्र आता आपण जाऊया रत्नागिरीमध्ये आणि या व्यवसायाबद्दल, या दुकानाबद्दल आपण माहिती घेऊया. रत्नागिरीमध्ये पऱ्याच्या आळीमध्ये आल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता हे ढोल ताशांचं इथे दुकान आहे. तर हे बघा, हे ही समोरची जी गल्ली दिसते ना, इथूनच हे प्राजक्ता कलेक्शन बोर्ड दिसतंय, इथून आपण पाहू शकतो. आणि मित्र इथे आहेत ना हे कवितके डॉक्टर पण आहेत. तर त्यांचं क्लिनिक या ठिकाणी आहे आणि त्याच ग्राउंड फ्लोअरला प्राजक्ता कलेक्शन तर हे दुकान आहे. तर या दुकानामध्ये आता आपण जाऊया आणि सर्व कलेक्शनसुद्धा पाहूया आणि या व्यवसायाबद्दलसुद्धा माहिती घेऊया. तर इथे आहे मित्र प्राजक्ता. नमस्कार प्राजक्ता. नमस्कार. काय बोलते, कशी आहेस? मस्त. तुम्ही? मी पण मस्त. व्यवसाय कसा सुरू आहे? मस्त. आणि शिमगा कसा गेला? एकदम छान. ओके. तर प्राजक्ता आता आहेत ना आम्हाला तुझ्या व्यवसायाबद्दल पण थोडक्यात माहिती दे आणि त्याचप्रमाणे तुझ्याकडे कोणकोणतं कलेक्शन आहे तर ते सुद्धा आपण पाहूया, जेणेकरून आपले व्ह्युअर्स आहेत ना त्यांना माहिती मिळेल. माझं नाव प्राजक्ता माटल आहे. मी रत्नागिरीतील कोतवडे खरवते गावची आहे. मला व्यवसायाची आवड होती, त्याच्यामुळे मी हा कपड्यांचा व्यवसाय निवडला. ओके. मग आता हा साधारण व्यवसाय किती वर्ष करतेस तू? कसं वर्ष झालं? हो. ओके. मग या अगोदर तू दुसरा कुठला व्यवसाय करत होतीस का? हो, माझा व्यवसाय होता नॉवेल्टीचा होता. माझा कोतवड्यामध्येच नॉवेल्टीचा होता. ओके. मग त्याच्यानंतर तू इथे कसे? त्याच्यानंतर मग मी म्हणजे अजून काहीतरी ग्रोथ पाहिजे व्यवसायामध्ये. ओके. त्याच्यानंतर मग मी शहरामध्ये आले. अच्छा, म्हणजे पहिला गावामध्ये होता, मग त्याच्यानंतर थोडा व्यवसाय वाढवण्यासाठी तू शहरामध्ये आले. तर प्राजक्ता आता आपण कलेक्शन बघूया का मग? ओके, चला तर मित्रो आता आपण आहेत ना प्राजक्ता कलेक्शन मधील सर्व कलेक्शन पाहूया कशा प्रकारे आहे ते. प्राजक्ता आता आपल्याकडे या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारचे कपडे मिळतात? तर आपल्या इथे कुर्ती, 3 पीस सेट आणि साड्या मिळतात. ओके. तर आता आपण ती व्हरायटी पाहूया का? हो, पाहूया. चला तर मित्रो आता आपण कपडे पाहूया कशा प्रकारचे आहेत ते. तर आपल्या इथे कुर्तीची स्टार्टिंग प्राइस आहे 150. ओके. आणि जर याच्यामध्ये जर तुम्ही 2 टॉप घेतलात तर आपल्याला 250 मध्ये 2 मिळतात. ओके. आणि तर मित्रो इथे पाहू शकता तुम्ही, हे बघा, हे आहे 150 रुपये. इथे हे म्हणजे रेग्युलर घालण्यासाठी वगैरे आहेत ना? ओके. तर आणि 2 घेतले तर 250 मध्ये. अच्छा. तर त्यानंतर पुढचे आपले या ठिकाणी आपल्याकडे पुढचे थोडं फॅन्सी मध्ये, वर्क मध्ये आपल्याला कुर्तीमध्ये पाहायला मिळते. ओके. सो ह्या कुर्ती आहेत का सर्व? हो, कुर्ती. ओके. आणि हे पण ते 150 वालेच आहेत? हो, 150 रुपये. ओके. तर इथे तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या कलरमध्ये पण तुम्हाला डिझाईनमध्ये हे टॉप मिळतील. आणि ह्या आहेत. ओके. तर इथे तुम्ही पाहू शकता ह्या कुर्ती आहेत ना, तर ऑफिससाठी वगैरे जाणार असाल तुम्ही, तुम्हाला लागणार असतील किंवा कॉलेजमध्ये वगैरे जाणार असाल तर रेग्युलर वापरासाठी ह्या अशा प्रकारच्या कुर्ती आहेत.
सर इथे आहेत ना अजून पण वेगवेगळी व्हरायटी आहे, पण आता आम्ही तुम्हाला मोजकीच दाखवतोय कारण व्हिडिओमध्ये सर्व प्रकारचे कपडे दाखवणं शक्य नाही. तर त्यासाठी तुम्हाला इथे प्राजक्ता कलेक्शनला भेट द्यावी लागेल. तर त्यानंतर हे कुठलं आहे? त्यानंतर आपल्याकडे 3 पीस मिळतील. ओके. 450 पासून. अच्छा. कॉलेजच्या मुलींसाठी वगैरे रेग्युलर साठी ओके. प्राइस मध्ये आपल्याला 450 पासून. मध्ये मिळेल. ओके, 450 पासून सुरू. मग ते जास्त मध्ये पण आहेत ना आपल्याकडे अवेलेबल? हो, जास्त मध्ये पण आहे. ओके. सो हे बघा मित्रो, 450 पासून हे काय बोलतात त्याला 3 पीस. ओके. आणि याच्यामध्ये साईज काय मिळते? साईज M to XXL. M to XXL. तर आपल्या इथे थोडं वर्क मध्ये फंक्शन साठी 3 पीस सेट आहेत. दाखवते तुम्हाला. सो हा पण 3 पीस आहे. हो. इथे थोडं वर्क मध्ये फंक्शन साठी 3 पीस सेट 550 पासून याची सुरुवात आहे. आणि त्याच्यानंतर असे कट मध्येच. ओके. त्याच्यानंतर हे मग प्राइस पण वाढत जाते. हो. हो. नंतर जशी डिझाईन क्वालिटी नुसार आपले त्याची प्राइस वाढते. ओके. हे थोडं हेवी मध्ये मटेरियल. अच्छा. सो मित्रो हा बघू शकता तुम्ही, हा हेवी मटेरियल आहे आणि कापड पण चांगला आहे. त्याच्यानंतर हा असं व्हाईट मध्ये आहे पूर्ण वर्क मध्ये. ओके. हे पण फंक्शन साठी आहेत का हे? फंक्शन साठी पण याची थोडी क्वालिटी हाय येईल. ओके. आणि कॉस्ट पण थोडीशी जास्त येते. रेंज पण थोडी येईल. ओके. सो आपल्याकडे बेसिक पासून चांगल्या क्वालिटीचे पण कपडे या ठिकाणी मिळतात सर्व प्रकारचे. नंतर हे घेर मध्ये M to XXL आहे. ओके. कलर पण पाहू शकता तुम्ही, मस्त मस्त कलर आहेत. तुम्हाला इथे आल्यानंतर ते नक्की आवडतील. आणि ओढणीला पूर्ण वरती. आणि सीझन वाईज मग अजून वेगवेगळ्या व्हरायटी पण येत असतील ना इथे? तर मित्र आता इथे हे दाखवलेले एवढंच नाही, जर तुम्ही प्रत्येक सीझन वाईज आणि इथे आहेत ना फॅशन पण चेंज होत राहते, तर त्यानुसार इथे कपडे तुम्हाला मिळत राहते. आत्ता आपण पाहत आहोत साड्यांमध्ये वेगवेगळी व्हरायटी. तर इथे आता ह्या बेसिक साड्या आहेत ना, बरोबर? डेली वेअरसाठी. ओके. याची आपली प्राइस 250 पासून सुरुवात आहे. ओके. 250 रुपयापासून सुरू. आणि या थोड्या ओके. याच्यामध्ये 250 रुपयामध्ये पण वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी आहेत. कलर. अच्छा. कलरमध्ये वेगवेगळे आहेत. ओके. मग 250 पासून मग पुढे पुढे टप्प्याटप्प्याने प्राइस वाढत जाते. 300, ओके. क्वालिटी आणि व्हरायटीनुसार. व्हरायटीनुसार. ओके. मित्र पाहू शकता वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये इथे आपल्याला ह्या साड्या पाहायला मिळतात. जर तुम्हाला डेली वेअरसाठी घ्यायच्या असतील तर तुम्ही इथे येऊ शकता. हे बघा. ओके. आणि त्याच्यानंतर थोडं लुक चेंज करण्यासाठी, क्लासी लुक आपल्या दिसण्यासाठी थोडं पाऊच पॅकिंग मधल्या आपल्या अशा डेली वेअरच्या पण साड्या येतील. ओके. ऑफिस वेअर साठी अशा. ओके. या ऑफिस वेअरसाठी आहेत. हो. अच्छा. त्याच्यामध्ये काही ब्लाऊज पीस पण येतं का? ब्लाऊज पीस पण येतं. ओके. मग खरेदी वगैरे करायची असेल तर तू एकटीच जातेस का? सर्व हँडल तू एकटीच करतेस? हो, एकटी हँडल करते. ओके. आणि दुकानाचं टायमिंग काय आहे? 10 ते 8 वाजेपर्यंत. 10 ते 8. हो. आणि बंद केव्हा असतं काय? बंद रविवारी. रविवारी बंद. हो. ओके. तर मित्र हे बघा, आता इथे आपल्याला पॅकिंगमधल्या साड्या पाहायला मिळतात. पॅकिंग मध्ये जर तुम्हाला गिफ्ट वगैरे द्यायचे असतील ना, हां. तर मग हे बेस्ट चालेल. ओके. तर लग्नाचं सीझन चालू आहे त्याच्यामुळे. मग देवाणघेवाणीसाठी वगैरे पण ह्या साड्या घेऊ शकता. हे बघा, गिफ्टसाठी वगैरे द्यायचे असतील ना तर. त्याच्यामध्ये पण वेगवेगळी व्हरायटी आहे मित्र या ठिकाणी, पण तुम्हाला इथे यावं लागेल त्यासाठी. ते पाहण्यासाठी आपण थोडक्यात दाखवतोय तुम्हाला. तर आपण आता कॉटन मध्ये बघूया. तर ह्या सर्व साड्या कॉटन मध्ये आहेत, लिनन कॉटन मध्ये किंवा प्युअर कॉटन मध्ये. ओके. आणि याच्यामध्ये तुम्हाला अजून डिझाईन मिळतील, कलर सुद्धा मिळतील. आणि जर तुम्ही टीचर असाल किंवा ऑफिस वेअर साठी या साड्या अगदी योग्य आहेत. तुम्ही बघू शकता. ओके. एवढी
सो मित्र तुम्ही पाहू शकता हे बघा, ऑफिस वेअरसाठी किंवा जर तुम्ही शिक्षक वगैरे असेल तर अशा प्रकारच्या साड्या त्यांच्यासाठी बेस्ट असतात. आणि आता उन्हा चालू झालंय त्याच्यामुळे जर तुम्हाला इथे हलक्या साड्या पाहिजे असतील तर या बेस्ट साड्या आहेत. ओके. सो मित्र हे बघा, उन्हाळ्यामध्ये घालण्यासाठी या बेस्ट आहेत. ओके, ह्या कॉटनमध्ये देतात ना? हो, लिनन कॉटन मध्ये आहेत. ओके. आणि याच्यामध्ये तुम्हाला अजून कलर सुद्धा मिळतील. आणि या थोडं फंक्शनसाठी किंवा बाहेर जाण्यासाठी जर तुम्हाला अजून लुक चेंज करायचा असेल तर या बेस्ट आहे. आणि थोडं फॅन्सी मध्ये सुद्धा आहे. ओके. मित्र हे बघा, इथे आता आपण तुम्हाला दाखवतो मी, अशा प्रकारच्या फॅन्सीमध्ये पण आहेत आणि वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आहेत इथे. सो तुम्ही पटापट पाहून घ्या. हे बघा, जर तुम्हाला यातली कुठलीही साडी आतापर्यंत किंवा ड्रेस मी दाखवलेले आहेत व्हिडिओमध्ये त्यामध्ये कुठलाही आवडला असेल तर तो तुम्ही स्क्रीनशॉट टाकून इथे येऊ शकता, स्क्रीनशॉट घेऊन येऊ शकता. किंवा मग इथे डिलिव्हरीचं कसं काय, जर एखाद्याला ऑनलाईन शॉपिंग करायची असेल तर? ऑनलाईन ऑर्डर असेल तर मला तुम्ही मेसेज करू शकता. ओके. तुम्ही तुमचा माझा व्हॉट्सअप नंबर देते तुम्हाला. ओके. त्याच्यावर स्क्रीनशॉट काढा आणि मला पाठवा. मी तुम्हाला त्याची रेंज आणि किंवा काय कसं असेल तर मी तुम्हाला सांगते. ओके. मग ऑनलाईन डिलिव्हरी म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात सर्व ठिकाणी मिळते का? हो. ओके. तर मित्र ऑनलाईन सुद्धा जर कोणाला घ्यायचे असतील कपडे तरी सुद्धा आहेत ना, तुम्ही आतापर्यंत जे दाखवलेले आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही स्क्रीनशॉट टाकून घेऊ शकता. त्याचप्रमाणे अजून जर बघायचे असतील तर कुठे बघू शकतो, म्हणजे ऑनलाईन इंस्टाग्रामवरती वगैरे टाकत असतेच रेग्युलर? ओके. तर इंस्टाग्राम आय डी सुद्धा मित्र मी याच्यामध्ये देतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. सो हे बघा, हे लुक येण्यासाठी. ओके. हे कॉटनमध्ये आहेत नाही पण? लिनन कॉटन. ओके, लिनन कॉटन. ओके. ट्रेंडिंगच्या साड्या. हां. थोडा आणि ओके. थोडा वेगळा प्रकार पैठणीमध्ये. अच्छा, हे काय पैठणी? पैठणीमध्ये लिनन कॉटनचे. अच्छा. हो, ट्रेंडिंगचे साड्या. ओके. याच्यामध्ये सुद्धा कलर मिळतील आपल्या इथे. कलर किती आहे त्याच्यामध्ये? कलर बरेच आहेत. ओके. आणि जर वयोवृद्ध माणसं असतील तर त्यांच्यासाठी डेली वेअर साठी या साड्या बेस्ट आहेत. ओके. आणि एक अंबिका सिल्क मध्ये आहेत. बघू शकते ही साडी. कुठली? अंबिका सिल्क? अंबिका सिल्क. हा जरा पॅटर्न वेगळा वाटतोय ना? होय, थोडा क्लासी लुक. नवीन आहे काय? हो. ओके. तर अंबिका सिल्क मध्ये सुद्धा इथे साड्या उपलब्ध आहेत. 3D. अच्छा, ही 3D प्रिंटिंग आहे काय? 3D. ओके, बघूया. हो, इथे पाहू शकता ही 3D प्रिंटिंग मध्ये आहे मित्र. याच्यामध्ये सुद्धा कलर अवेलेबल आहेत. ओके. हा पण याच्यामधलाच कलर आहे? हो, याच्यामध्येच आहे. तर आता आपण हे सिल्क मध्ये बघूया. जर तुम्हाला आहेरासाठी कमी किमतीमध्ये जर पाहिजे असतील हां. तर तुम्ही या देऊ शकता. ओके. ह्या आहेरासाठी वगैरे आपण वापरू म्हणजे देऊ शकतो. ह्या सिल्कच्या आहेत ना? सिल्क. ह्याच्यामध्ये मित्र कलर पण पाहू शकतो तुम्ही, विविध प्रकारचे कलर आहेत. मी आता तुम्हाला जरा फास्ट दाखवतो कारण आपला व्हिडिओ पण नाहीतर मोठा होईल आणि इथे सर्व व्हरायटी आपण दाखवू शकत नाही. ते बघा, तुम्ही पाहू शकता इथे. जर तुम्हाला यातले कुठले साडी वगैरे आवडली ना तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता, मग तुम्हाला होम डिलिव्हरी मिळून जाईल. हे बघा, नारायण पेठ आहे सिल्क मध्ये. नारायण सॉफ्ट सिल्क मध्ये. पेठ. नारायण पेठ. ओके. सॉफ्ट सिल्क आहे का ही? हो. मित्र याच्या प्राईस नाही मी तुम्हाला सांगत आहे याच्यामध्ये, ते तुम्ही व्हॉट्सअप वगैरे करून जर तुम्हाला घ्यायची असेल कन्फर्म तर तुम्ही विचारू शकता. हे बघा, ही कुठली आहे? ही पण नारायणी पेठ आहे. ओके. हा बघा, हा कलर थोडासा चांगला वाटतोय बघा, मस्त आहे. नथ पैठणी आहे. नथ पैठणी. ओके. याच्यामध्ये सुद्धा कलर मिळतील आपल्याला. ओके. मित्र आतापर्यंत मी ज्या साड्या वगैरे दाखवल्या आहेत ना तर त्याच्यामध्ये कलर वगैरे वेगवेगळे आहेत, ते तुम्हाला इथे आल्यानंतरच समजतील. आणि हे शालू टाईप मध्ये आहे. हम्म. आणि हा त्याच्यावर आपल्याला शाल येईल. अच्छा. याच्यामध्ये पण कलर मिळतील ना? कलर मिळतील. तुम्हाला वर्क मध्ये ब्लाऊज पाहिजे असेल तर आपल्याकडे वर्क मध्ये सुद्धा अवेलेबल आहेत. ओके. तर हे काय? ब्लाऊज आहे. हे ब्लाऊज आहे? हो, ब्लाऊज. ओके, ब्लाऊज पीस आहे. तर त्याच्यावरती काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये पण आपल्याला व्हरायटी मिळतील. ओके. कलर मिळतील.
हे बघा इथे विविध कलर आहेत. हा एक कलर आहे याच्यामध्ये. आणि हा झुमका पॅटर्न आहे. ओके, ही पण पैठणीच आहे काय? पैठणी, हो झुमका पैठणी. पैठणीची व्हरायटी भरपूर आहेत. हो. आणि पण वर्क मध्येच येईल ब्लाऊज. ओके. हा एक पॅटर्न येईल वर्क मध्ये. ही पण पैठणीच आहे. हो. ओके. सो इथे हे बघा, ही पण एक पैठणी आहे. तर पैठणीचे प्रकार इथे भरपूर आहेत. सो इथे अजून काही साड्या आहेत. ह्या कसल्या आहेत ह्या काय? नऊवारी आहेत. ओके. आपल्या इथे नऊवारी सुद्धा उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला कलर वगैरे मिळतील, डिझाईन मिळतील. आणि ही 10 वारी आहे. अच्छा. त्याच्यामध्ये पण तुम्हाला वर्क मध्ये ब्लाऊज मिळेल. ओके. ब्लाऊज हम्म. त्याच्यामध्ये पण कलर आहेत आपल्याकडे. कमी किमतीपासून स्टार्ट आहे आपल्या इथे. 450 पासून नऊवारी स्टार्टिंग आहे. ओके. 450 रुपयापासून मित्र नऊवारी स्टार्टिंग आहे. की तुम्हाला मग क्वालिटी आणि व्हरायटीनुसार त्यानुसार ती प्राईज वाढत जाईल. हो, असे साधे येते. ओके. अजून संपतच नाही आहेत व्हरायटी. ही साध्यामध्ये आहे का? हे आपल्या वर्क मध्ये येईल थोडं. ओके. कॉटन मध्ये, प्युअर कॉटनच्या येतील. मित्र हो, जर तुम्ही रत्नागिरीमध्ये राहत असाल आणि तुम्हाला कपडे खरेदी करायचे असतील, तुमच्या घरामध्ये घरातील महिलांना जर कपडे खरेदी करायचे असतील तर त्यांना सुद्धा हा व्हिडिओ नक्की दाखवा. आणि आपल्या रत्नागिरीमध्ये पऱ्याच्या आळीमध्ये हे प्राजक्ता कलेक्शन, प्राजक्ताने तिथं स्वतःचं असं दुकान सुरू केलं आहे. आणि तर तुम्ही सर्वांनी आहेत ना या दुकानात अवश्य भेट द्या. आणि इथे खूप चांगले चांगले कलेक्शन आहेत. दरवेळी वेगवेगळं कलेक्शन या ठिकाणी येत राहतं. तसंच मित्र सीझन वाईजसुद्धा या ठिकाणी विविध व्हरायटी येत असते. विविध प्रकारचे कपडे नवनवीन महिलांसाठी येत असतात. अजून एक महत्त्वाची गोष्ट की आपल्या गावातील कोणतरी अशा प्रकारचा व्यवसाय करतो आणि त्या मुलांना सपोर्ट करणं हे सुद्धा आपलं कुठेतरी कर्तव्य आहे. तर आजूबाजूला आपण तुम्ही पाहिलात असाल तर परप्रांतीय पण खूप सारे आहेत. तर असं नाही प्रत्येकाची चॉईस असते, प्रत्येकाने आपल्याला हवं तिथे जाऊन कपडे वगैरे घेऊ शकतो. पण गावातली मुलगी या ठिकाणी शहरात येऊन व्यवसाय करत असेल तर तिला सुद्धा कुठेतरी थोडाफार सपोर्ट तुम्ही नक्कीच करू शकता. तर त्यामुळे तुम्ही जर तुम्हाला कपडे वगैरे घ्यायचे असतील तर तुम्ही प्राजक्ता कलेक्शनमध्ये येऊन प्राजक्ता कलेक्शनला नक्कीच भेट द्या. इथे सुद्धा तुम्हाला कपडे नक्कीच आवडतील. तर मित्र आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच पुढच्या एखाद्या सुंदर व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.